किती झाली घटना ही? आता पहाटे 4-4:30च्या दरम्यान. व लाईट होती का त्यावेळेस? लाईट काय सुट्टीचंच होतं त्याच्यामुळं काय एवढं परफेक्ट त्यांना थांबा किती कमी आहे बघा. तसं पाहायला गेलं त्या खांबळे ना बघा एक 1-1.5 फुटाच्या आसपास एवढं राहू गेलं जास्त हे हे करायला वरती पाहिजे तर होतं. नुसतं सिमेंटचं हे केलेलं आहे. आणि आम्ही गेल्या महिन्यात म्हणजे पावसाच्या आधीच प्रशासनाला सांगितलं होतं या खांबळ्याची हे करायला. तो पहिला झुकलेलाच आहे, तो समोरचा भागात तो पण झुकलेला आहे. पण नशिबानं असं Light म्हणायला लागेल की रात्री लाईट गेल्यानंतर ही घटना घडलेली. आता हे दोघे भाऊ सुनील करून भाऊ त्यांची लहान लहान पोरं त्यांचे म्हणजे वावर तिथं असतं परत रस्त्यानं फिरायला त्यांचा येण्या जाण्याचा रस्ता हाच आहे. तर त्याचं काम आता व्हायला पाहिजे. त्या घरावर पहा बरं तुम्ही, तिथे पण तारा पडलेले आहेत. रात्री लाईट नव्हती. लाईट जर असल्या तिथे किती मोठं म्हणजे काहीतरी घटना झाली असती, करंट लागत झाला काम करून घ्यावं. पूर्ण त्या घरावर वारे टेकलेले आहेत. रात्री वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळं आणि मुसळधार पाऊस असल्यामुळं रात्री इथं सुनील कुमार करवंदे आणि बाबू कुमाजी करवंदे यांच्या घरापासून खांबळा असलेला फक्त एकच फुटबॉल घातलेला खांबळा आणि तो खांबळा पडला आहे. सुदैवाने रात्री आणि लाईट नसल्यामुळं, नाहीतर एखाद्या वेळेस मोठा धोका झाला असता, जीवितहानी सुद्धा झाली. अखंड घराला करण उतरला असता. म्हणून प्रशासनाने इकडं लक्ष द्यावं आणि लक्ष देत नाही. वायरमॅनही सुद्धा कधी अशा हे हाकोटीच्या दिवाचं वायरमॅनने चक्कर मारायला पाहिजे. त्याच्या आता खालचेच गडी येतात इकडं आणि अशा परिस्थितीमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही आणि लाईट नसल्यामुळे हा बचाव संपला. आणि आता सकाळी आम्ही दूध घालायला आलो तेव्हा पाहिलं इथं खांबळा पडलेला आहे. आता फोन करायला एवढ्या सकाळीच मग मी काळू शळकंदे यांना फोन केला. म्हणलं बुवा साहेबांना फोन करा, इथं खांबळा पडलेला आहे. एखाद्या वेळेस लाईट चालू झाली तर अख्ख्या पाण्यामध्ये पडलेलं एक करंट आणि घरावरती तारा टेकलेल्या आहेत. ताबडतोब इकडे लक्ष द्यावं आणि वायरमॅनला पाठवून ह्या खांबळ्याची दुरुस्ती करावी अशी विनंती करतोय.